जीवन ना भविष्यात आहे ना भूतकाळात आहे. जीवन तर या क्षणी वर्तमान काळात आहे. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार तेही चांगलेच होणार. मन अशांत आहे आणि त्याला नियंत्रित करणे कठीण आहे, पण विशिष्ट अभ्यासाने मनाला वश करता येते. मनाच्या शांतीशिवाय या जीवनात कोणतीच मोठी संपत्ती नाही. कोणताही माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान बनतो. फळाची इच्छा न ठेवता काम करणे हेच खरे कर्म आणि ईश्वरचरणी समर्पित तोच खरा धर्म. शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच मोठं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणती शिक्षा नाही. जर मनाला नियंत्रित केले नाही तर ते शत्रू समान काम करेल. कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही, कारण कर्माचे फळ तर प्रत्येकाला भोगावेच लागते. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो, हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे, जे फक्त त्याच्याच हातात आहे. सत्य कधीच असं सांगत नाही की मी सत्य आहे, पण खोटं नेहमी ओरडून सांगतं की मीच सत्य आहे. जेव्हा माणूस त्याच्या कामात आनंद शोधतो तेव्हा त्याला पूर्णत्व येते. जी गोष्ट तुम्हाला आवडत नाही ती तुम्ही दुसऱ्यांसाठी कधीच करू नका. आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर, कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करतात. यश मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आत्मनियंत्रण. जर तुम्हाला महान व्हायचं असेल तर तुमचे विचार आधी महान आणि सकारात्मक करा. वेळ हरवत अथवा जिंकवत नाही तर ती शिकवते. प्रार्थना केल्यामुळे परिस्थिती बदलेल अथवा नाही, पण माणसाचे चरित्र मात्र नक्कीच बदलते. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. प्रत्येक क्षण बदलत आहे हे त्याचे उदाहरण आहे. आनंद ही मनाची एक अवस्था आहे आणि त्याचा बाह्य जगाशी काहीही संबंध नाही. आनंदाची गुरुकिल्ली म्हणजे इच्छा कमी होणे. माणूस त्याच्या श्रद्धेने घडतो. तो जसा विश्वास ठेवतो तसा तो बनतो. वाईट कर्म करावे लागत नाही तर ते आपोआप घडते. चांगली कर्मे आपोआप घडत नाहीत तर ती करावी लागतात. जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जाता तेव्हा ईश्वर तुमची परीक्षा घेतो. काही लोक याला दुःख म्हणतात तर काही लोक यालाच देवाची कृपा समजतात. स्वार्थीपणाने नाती जोडण्याचा कितीही प्रयत्न करा, ती नाती कधीच टिकत नाही. पण प्रेमाचे नाते तोडण्याचा कितीही प्रयत्न करा, ती नाती कधीच तुटत नाही. ईश्वराला पूर्णपणे समर्पित व्हा. तो परमेश्वर तुम्हाला सगळ्या पापांतून मुक्त करेल. क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि भ्रष्ट झालेल्या बुद्धीमुळे माणूस स्वतःचेच नुकसान करून घेतो. सतत संशय घेणारा माणूस या जगात काय कुठेच आनंदी राहू शकत नाही. परमेश्वर चांगल्या लोकांची खूप कठीण परीक्षा घेतो, पण तो त्यांची साथ कधीच सोडत नाही. आणि परमेश्वर वाईट लोकांना बरेच काही देतो, पण तो त्यांना साथ कधीच देत नाही. स्वतःच्या कर्मापासून कोणीच पळून जाऊ शकत नाही. कर्माचे फळ तर प्रत्येकालाच भोगावेच लागते. हाच कर्माचा सिद्धांत आहे. जे आपण दुसऱ्यांना देतो ते आपल्याला परत मिळत असते, मग तो सन्मान असो किंवा धोका. जेव्हा आपलं मन भक्तीमध्ये गुंतते तेव्हा समजून जा की तुम्ही देवाला नाही तर देवाने तुम्हाला निवडले आहे. निंदेला घाबरून स्वतःचं ध्येय सोडू नका, कारण जेव्हा ध्येय प्राप्त होतं
तेव्हा निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात. ज्या व्यक्तीसाठी सुखदुःख, मान अपमान समान आहे तोच सिद्ध पुरुष आहे. सन्मानित व्यक्तीसाठी अपमान मृत्यूपेक्षाही वाईट असतो. ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू निश्चित असतो. त्यामुळे जे होणारच आहे त्यावर शोक करू नका. मनुष्याला परिणामांची चिंता न करता लोभ, लालच आणि निस्वार्थ व निष्पाप होऊन आपल्या कर्तव्याचे पालन करायला पाहिजे. वेळेआधी आणि नशिबापेक्षा अधिक कोणालाच काहीच मिळत नाही. पृथ्वीवर ज्याप्रमाणे ऋतूमध्ये बदल होत राहतात त्याचप्रमाणे जीवनात सुखदुःख येतात आणि जातात. आत्मा ना जन्म घेते ना कोणी तिला मारू शकते. हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे. या जगात मनुष्य समुदाय दोनच प्रकारचे आहेत. एक दैवी प्रकृतीचे आणि दुसरे आसुरी प्रकृतीचे. मी फक्त ईश्वराचा आहे आणि ईश्वर माझा आहे केवळ असे मानल्याने ईश्वराशी आपला संबंध जोडला जातो. जो वास्तविक नाही त्याला कधीच घाबरू नका. बुद्धिमान व्यक्ती ईश्वराशिवाय कोणावरही अवलंबून राहत नाही. मानवाने आपल्या कर्तव्याचे पालन करताना मानव कल्याणाला प्राथमिकता दिली पाहिजे. मनुष्याचे मन इंद्रियांच्या चक्रव्यूहामुळे भ्रमामध्ये राहते. ते वासना, लोभ, आळस यांसारख्या वाईट सवयीने ग्रसित होते. जो व्यक्ती ज्या प्रकारे ईश्वराला स्मरण करतो त्यानुसार ईश्वर त्या व्यक्तीला फळ देतो.